नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे दोन प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 5, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म. या फॉर्ममध्ये आपल्याला हा नंबर कन्वर्ट करायचा आहे. पहा, x + iy म्हणजे फॉर्म कसा आहे, a + bi या स्वरूपात आहे. बरोबर आहे, a + bi. येथे a b ऐवजी x आणि y आहेत. हा आय आपण आधी लिहिला तरी चालतो किंवा नंतर लिहिला तरी चालतो. म्हणजे या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. पहा, हा फॉर्म कोणता आहे, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे. बरोबर आहे, x + iy किंवा a + bi हे कॉम्प्लेक्स नंबरचे फॉर्म आहेत. हा रिअल पार्ट आणि हा इमेजिनरी पार्ट. तर हा फॉर्म आपण पाहिलेला आहे क्वेश्चन नंबर 4मध्ये. येथे कॉस थिटा आहे आणि प्लस आय साईन थिटा आणि ही व्हॅल्यू आरची, म्हणजे हा पोलार फॉर्म आहे. बरोबर आहे, म्हणजे पोलार फॉर्ममधील नंबर आपल्याला दिलेला आहे, त्यावरून आपल्याला हा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म तयार करायचा आहे. पहा, सोल्युशन खूप सोपं आहे. पहा, दिलेली व्हॅल्यू लिहून घेऊ. √3 cos π/6 प्लस आय साइन π/6 इक्वल टू, हे √3 ॲज इट इज cos π/6 येथे व्हॅल्यू पुट करायची. π/6 म्हणजे 30 डिग्री. cos 30ची व्हॅल्यू काय असते ती येथे पुट करायची आणि साइन 30ची व्हॅल्यू काय आहे ती पुट करायची. पहा, साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू जर माहीत असेल तर सर्व व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतात. पहा, साइन थिटा आणि कॉस थिटा या व्हॅल्यू आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. जर माहिती नसेल, लक्षात नसेल तर याप्रमाणे आपल्याला तयार पण करता येतात. पहा, 0 इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 30, नंतर 45 हे स्टँडर्ड अँगल आहेत. नंतर 45 नंतर 60 आणि येथे 90. पहा, 0 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री या व्हॅल्यू आपल्याला साइन आणि कॉसच्या माहिती असणे आवश्यक आहे. पहा, 30 डिग्री म्हणजे काय, π/6. पाय म्हणजे 180. पायचा अर्थ काय होतो, 180 डिग्री आणि अपॉन 6. पहा, 6ने डिवाईड केला आपण 180ला तर 30 येईल. बरोबर आहे, π/6 म्हणजे काय, 30 डिग्री. 45 म्हणजे काय, π/4. पहा, 180ला आपण 4ने डिवाईड केलं तर हे काय होतील, 45 होतील. आणि π/3 म्हणजे 60 डिग्री. 180ला 3ने डिवाईड केला आपण तर हे 60 डिग्री होतील. आणि 90 डिग्री म्हणजे काय, π/2 म्हणजे 180ची हाफ म्हणजे काय, 90. पहा, या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा, ही व्हॅल्यू 0 आहे, ही हाफ आहे, ही 1/√2, ही √3/2 आणि ही 1 आहे. पहा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 0पासून नंबर द्यायचे. 0, 1, 2, 3 आणि 4. बरोबर आहे, प्रत्येकाला 4ने डिवाईड करायचं. प्रत्येकाला 4ने डिवाईड करू. पहा, हे 4ने डिवाईड केले तर हे 1/2 होतील. बरोबर आहे, हे 1/2 होतील. 4ने डिवाईड आणि येथे पण 4ने डिवाईड. येथे 4ने डिवाईड केल्यामुळे हे 1 होतील. 4/4 म्हणजे 1 होतील. आणि आता प्रत्येकाचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, ते इथे लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे या साईनच्या व्हॅल्यू आल्या. 0/4 म्हणजे 0 होईल आणि 0चं स्क्वेअर रूट 0. 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 होईल. बरोबर आहे, 1/√2 होईल. 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 2चं रूट 2. √3 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 होईल आणि 1चं स्क्वेअर रूट 1. पहा, साईनच्या व्हॅल्यू याप्रमाणे काढता येतील. फक्त ट्रिक एक लक्षात ठेवा, 0, 1, 2, 3, 4 नंबरिंग केली आपण. 4ने डिवाईड केलं. 4ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. आलेल्या व्हॅल्यू साईनच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. पहा, आता कॉसच्या व्हॅल्यू, ही व्हॅल्यू 1 येथे आहे लास्टला, तर इथे सुरुवातीला घ्यायची. हे सुरुवातीला आहे तर ही लास्टला घ्यायची. ही व्हॅल्यू येथे आणि ही व्हॅल्यू येथे. पहा, सेंटरची व्हॅल्यू सेंटरमध्ये. याप्रमाणे साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती झाल्या. बरोबर आहे, आता त्या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या आहेत. पहा, cos π/6 म्हणजे π/6. पहा, कॉसची पाहिजे π/6 म्हणजे काय, √3/2. ही व्हॅल्यू किती आहे, √3/2 प्लस आय आणि साइन π/6. साइन π/6 म्हणजे 1/2
म्हणजे आय इंटू 1/2. √3ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे √3 इंटू √3 होतील म्हणजे √3चा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. √3चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस √3ने मल्टिप्लाय करू हा आय आणि √3ने मल्टिप्लाय करणार आपण आणि अपॉन 2 इक्वल टू √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल आणि 2 प्लस हे आय आणि √3 अपॉन 2. एक्स म्हणजे ही व्हॅल्यू आणि वाय म्हणजे ही व्हॅल्यू आय ॲज इट इज. बरोबर आहे. इथे लिहिणार आपण इज दी फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय. एक्स प्लस आय वाय किंवा वाय आय असं लिहू शकतो आपण. आय शेवटी लिहिला तरी चालतो आय वाय, परंतु येथे आपल्याला सुरुवातीला आय दिलेला आहे. ही व्हॅल्यू एची होईल, ही बीची होईल म्हणजे ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये रूपांतर झालेलं आहे. बरोबर आहे. परीक्षेमध्ये एक्स प्लस आय वाय विचारतील किंवा ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये विचारतील. पण आपल्या हे लक्षात आलं पाहिजे हा दिलेला पोलार फॉर्म आहे आणि त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे या कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये म्हणजे एक्स प्लस आय वाय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 दिलेला पोलार फॉर्म आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. सोल्युशन प्रथम दिलेला पोलार फॉर्म लिहून घेऊ आपण. √2 cos 7π/4 प्लस आय साईन 7π/4. येथे अँगल किती आहे 7π/4. बरोबर आहे. परंतु ती व्हॅल्यू आपल्याकडे आहे का नाही. आपल्याकडे एवढ्याच व्हॅल्यू आहेत π/6 π/4 π/3 आणि π/2. 7π/4 ही व्हॅल्यू किती असेल म्हणजे अँगल कोणता असणार आहे 7π/4 म्हणजे हा अँगल काय होतो हे 7 पाय म्हणजे काय 180 आणि अपॉन 4ने डिवाइड करू आपण. पाय म्हणजे 180 म्हणजे 7 इंटू 45 हा अँगल किती असणार आहे 45 इंटू 7 315 डिग्रीचा. म्हणजे हा अँगल किती आहे 315 डिग्रीचा आहे. आता हा अँगल आपण कसा दाखवणार 315 डिग्री. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. बरोबर आहे. सपोज इथे 0 तर आता 315 डिग्री प्लसमध्ये अँगल आहे म्हणजे केवढा अँगल असेल तो हे 90 होतील, हे 180 होतील, हे 270 होतील आणि 315 सपोज एवढा अँगल आहे म्हणजे एवढा अँगल किती येणार आहे 315 डिग्रीचा. टोटल अँगल किती आहे पूर्ण एक असं सर्कल होईल. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण राऊंड एक हा अँगल किती होणार आहे 2π म्हणजे 360चा अँगल आहे 360 डिग्री म्हणजे पूर्ण अँगल. बरोबर आहे. आणि हा किती होणार आहे 45 डिग्री. म्हणजे 315 आणि हे 45 म्हणजे काय होईल 360 म्हणजे एवढा टोटल अँगल होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे ही व्हॅल्यू नाही आहे 315ची परंतु 45ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. तर आपण कसं लिहिणार आता इक्वल टू हे √2 ॲज इट इज कॉस ही व्हॅल्यू करायची आपल्याला 7π/4. 7π/4 म्हणजे 315 म्हणजेच काय लिहिणार आपण 360 टोटल एवढा अँगल पूर्ण सर्कल एवढं 360चं आहे. बरोबर आहे. 360मधून हे 45 जर मायनस केले आपण -45 तर काय येणार आहे 315. बरोबर आहे. तर येतील 315 म्हणजेच काय 7π/4 7π/4 360 म्हणजे काय होईल 2π. बरोबर आहे. आणि 45 म्हणजे काय π/4. 315 डिग्री म्हणजे 360 - 45 360 म्हणजे 2π आणि -45 म्हणजे -π/4 म्हणजे या अँगलऐवजी आपण असं लिहू शकतो 2π - π/4. 2π - π/4 हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हेच येणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 8π होतील हे -π आणि अपॉन 4 म्हणजे काय होईल 7π/4. बरोबर आहे. म्हणजे आपण
7 पाय अपॉन 4 या व्हॅल्यूऐवजी आपण काय लिहू शकतो 2 पाय मायनस पाय बाय 4 कॉस 2 पाय मायनस पाय बाय 4. इथे आपण असा मोठा ब्रॅकेट करू, मध्ये छोटा ब्रॅकेट आहे, बरोबर आहे. या व्हॅल्यूला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, कारण 315 डिग्री हा अँगल म्हणजे 315 डिग्री आहे. तो अँगल कसा होईल, टोटल 360मधून 45 मायनस होतील, बरोबर आहे. 360 म्हणजे 2 पाय आणि 45 म्हणजे पाय बाय 4. म्हणजे आपण या अँगलला या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता हे आय साईन, इथे पण तोच अँगल आहे 7 पाय अपॉन 4, म्हणजे आपण हेच लिहिणार 2 पाय मायनस पाय बाय 4 इक्वल टू हे √2 कॉस इथे 2 पाय आहे आणि मायनस पाय बाय 4 आहे. या व्हॅल्यूला आपण काय लिहू शकतो, फक्त कॉस पाय बाय 4 असं लिहिणार, कारण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कॉस 2 पाय येथे मायनस थिटा असेल तर आपण काय लिहू शकतो कॉस थिटा. म्हणजे हे 2 पाय कॅन्सल होतील, फक्त कॉस हा थिटा राहणार आहे पॉझिटिव्हमध्ये, कॉस पाय बाय 4. हा जो इथे मोठा अँगल आहे 2 पाय, या अँगलला जर 2ने डिवाईड केलं नसेल तर टर्म तीच राहणार आहे. इथे 2ने डिवाईड केलेलं आहे का, नाही. 2ने डिवाईड नसल्यामुळे आपल्याला कॉसला कॉसच ठेवायचा आहे. सपोज येथे जर असं असतं कॉस 3 पाय आणि मायनस सपोज पाय बाय 4, तर आपण काय केलं असतं 3 पाय अपॉन 2. येथे आता या अँगलला 2ने डिवाईड केलेलं आहे, त्यामुळे आपण काय केलं असतं, ही व्हॅल्यू कशी लिहिली असती, हे साईन लिहिलं असतं आपण, साईन 2ने डिवाईड केलेलं आहे त्याच्यामुळे आपण साईन लिहिणार, आणि हा अँगल पाय बाय 4. या पहिल्या अँगलला जर 2ने डिवाईड केला असेल तर आपल्याला को असेल तर काढायचं आहे आणि नसेल तर लावायचं आहे. येथे 2ने डिवाईड केलेलं आहे का, नाही. येथे 2ने डिवाईड केलेलं नाही आहे, त्यामुळे असंच राहू द्यायचं आपल्याला, याच्यात काही चेंज करायचं नाही आहे. जर 2ने डिवाईड केलेलं असेल तर आपल्याला कॉसचं साईन झालं असतं, परंतु इथे 2ने डिवाईड केलेलं नाही, त्यामुळे आपण असंच राहू देणार. ही व्हॅल्यू मिळणार आहे कॉस पाय बाय 4. ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, कॉस पाय बाय 4, कॉस पाय बाय 4. हे 2 पाय कॅन्सल होतील. कॉस 315ला कॉस 45 आपण लिहिलेलं आहे. हे प्लस येथे साईन पण विचारात घ्यायचं आपल्याला. हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर म्हणजे कॉस पाय बाय 4 लिहिलं आपण, या व्हॅल्यूऐवजी आपण काय लिहिलं कॉस पाय बाय 4. आता साईन पण विचारात घ्यायचं आहे. अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे, 4th क्वाड्रंटला. 4th क्वाड्रंटला काय असते, येथे ऑल पॉझिटिव्ह, साईन कॉस टॅन कॉसेक कोसेक सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह. येथे यस ॲड शुगर, यस म्हणजे साईन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह. ॲड शुगर 2 म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. ॲड शुगर 2 कॉफी, सी म्हणजे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. येथे कॉस पॉझिटिव्ह असतो. ही व्हॅल्यू कशाची आहे, कॉसची, म्हणजे हा अँगल आपला पॉझिटिव्हच असणार आहे, बरोबर आहे. येथे प्लस लिहिण्याची गरज नाही. जर निगेटिव्ह असतं तर इथे आपण मायनस लिहिलं असतं. आय साईन 2 पाय मायनस पाय बाय 4, म्हणजे आपण काय लिहिणार, साईन हे 2 पाय कॅन्सल होतील, पाय बाय 4. हे 2 पाय कॅन्सल होतील, फक्त पाय बाय 4, बरोबर आहे. परंतु हा अँगल कसा असेल, प्लस असेल का मायनस असेल तो पण विचारात घ्यायचा आहे. हा अँगल आपला 4th क्वाड्रंटला आहे, बरोबर आहे. हा 315 डिग्री अँगल 4th क्वाड्रंटला आहे. येथे कॉस पॉझिटिव्ह असतो, म्हणजे ही व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह येईल. परंतु साईनची व्हॅल्यू कशी येईल, कॉस पॉझिटिव्ह आहे या क्वाड्रंटला. कॉसची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू या दोनच पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे निगेटिव्ह आहेत. म्हणजे साईन हा अँगल कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. इथे आय आणि इथे मायनस, हा अँगल निगेटिव्ह येणार आहे, कारण 4th क्वाड्रंटला तो अँगल आहे, बरोबर आहे. इक्वल टू √2 कॉस पाय बाय 4. ही व्हॅल्यू पुट करू आपण. कॉस पाय बाय 4 म्हणजे 1/√2. मायनस साईन बाहेर येईल, म्हणजे मायनस आय होईल, आणि साईन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1/√2. साईन पाय बाय 4 आणि कॉस पाय बाय 4 यांच्या व्हॅल्यू इक्वल आहेत, बरोबर आहे. हे √2 ॲज इट इज, हे 1/√2 कॉमन काढले आपण, म्हणजे 1/√2
तर काय होणार आहे, हे कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल मायनस आय, आणि हे कॉमन काढलेलं आहे आपण, बरोबर आहे. हे रूट टू कॅन्सल होतील म्हणजे 1 मायनस आय. 1 मायनस आय इज द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय. पहा येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. तुम्ही म्हणताल एक्स प्लस आय वाय पाहिजे, येथे 1 मायनस आलेला आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे, याच फॉर्ममध्ये आहे. पहा म्हणजे 1 हे प्लस हे मायनस आहे, या फॉर्ममध्ये आहे. एक्स हे प्लस आणि येथे मायनस आय आहे, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल 1 मायनस आय. पहा येथे 1/√2 कॉमन काढता येतील, किंवा √2ने आपण मध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर हे कॅन्सल होतील आणि हे पण कॅन्सल होतील, म्हणजे 1 मायनस आय राहील, बरोबर आहे. एकतर कॉमन काढता येईल किंवा या √2ने मल्टिप्लाय केलं तरी कॅन्सल होईल आणि आन्सर आपल्याला हेच मिळणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3. येथे कॉसचा अँगल निगेटिव्ह आहे आणि येथे साईनचा अँगल निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. पहा कॉस मायनस थिटा असेल तर आपण काय करतो, हा मायनस साईन विचारात घेत नाही, म्हणजे कॉस थिटा. पहा कॉस आणि सेक, कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे, म्हणजे ही पण व्हॅल्यू काय होईल सेक थिटा. कॉस आणि सेकचे अँगल जर निगेटिव्ह असतील तर आपण पॉझिटिव्ह घेतले तरी चालतात, म्हणजे हा मायनस विचारात नाही घेतला तरी चालतो. हा फॉर्म्युला आहे. बाकी साईन मायनस थिटा असेल तर हे मायनस बाहेर येईल, साईन थिटा. साईन फक्त कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक यांनाच हा रूल लागू आहे. म्हणजे मायनस थिटा असेल तर प्लस थिटा व्हॅल्यू इक्वल असते. कॉस मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल, या दोघांनाच हा रूल लागू होतो. म्हणजे मायनस साईन विचारात नाही घेतलं तरी चालते आपण. परंतु साईन मायनस थिटा असेल तर फक्त साईन थिटा होत नाही, हे मायनस साईन बाहेर येते, कॉसला बाहेर येत नाही, ते कॅन्सलच होऊन जाते, बरोबर आहे. पहा साईन कॉस टॅन मायनस थिटा असेल तर हा मायनस साईन बाहेर येईल, टॅन थिटा होईल. टॅनचा रेसिप्रोकल कॉट मायनस थिटा असेल तर हा मायनस साईन बाहेर येणार आहे आणि कॉट थिटा होईल. आणि कोसेक मायनस थिटा असेल, मायनस साईन बाहेर येईल आणि कोसेक थिटा होईल. याप्रमाणे फक्त कॉससाठी हा रूल आहे आणि त्याचा रेसिप्रोकल सेक, बाकीच्या व्हॅल्यूसाठी हा मायनस साईन बाहेर येतो, हे लक्षात राहू द्या. पहा येथे कॉस निगेटिव्ह अँगल आहे, आपण पॉझिटिव्ह घेतला तरी चालतो, म्हणजे हे साईन विचारात नाही घेतलं तरी चालेल. आणि साईनला काय होईल, साईनचा अँगल मायनस आहे तर साईनसाठी हे मायनस साईन बाहेर येणार आहे. पहा हे लिहून घ्या. पहा प्रथम दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू हे 7. पहा कॉसचा निगेटिव्ह अँगल आपण पॉझिटिव्ह करणार, 5π/6, बरोबर आहे. आणि हे प्लस, पहा साईनचा निगेटिव्ह अँगल हे मायनस साईन बाहेर येईल, म्हणजे इथे प्लस आहे, हे मायनस साईन बाहेर येईल, म्हणजे हे प्लस ऐवजी मायनस होईल, मायनस आय साईन π/6. प्रथम निगेटिव्ह अँगल आपण पॉझिटिव्ह केलेले आहेत, बरोबर आहे. अँगल निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झालेला आहे आणि निगेटिव्ह साईन हे बाहेर येईल साईनसाठी आणि अँगल पॉझिटिव्ह झालेला आहे. आता 5π/6 हा अँगल किती आहे, 5π/6, पाय म्हणजे 180, पाय म्हणजे काय 180 आणि /6 हे 6ने डिवाईड करू 30 होतील आणि 30 × 5 म्हणजे 150 डिग्री. 150 डिग्री अँगल केवढा असेल आपण चेक करू, कोठे असणार आहे ते चेक करू. हा एक्स ॲक्सिस होईल आणि हा वाय ॲक्सिस. एवढा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. एवढा अँगल 90चा आहे, 150 पाहिजे आपल्याला. एवढा अँगल 90 आहे म्हणजे 90 हे 90 होईल आणि त्यामध्ये अजून आपल्याला 60 ॲड करावं लागतील. सपोज हा अँगल 60चा, हा अँगल 60 होईल आणि मग हा उरलेला अँगल 30 असेल, बरोबर आहे. आपल्याला केवढा अँगल पाहिजे 150 डिग्री, म्हणजे हा 90 आणि हा अँगल एवढा अँगल
150 डिग्रीचा असेल 150 डिग्री, तर आपल्याला काय लिहिता येईल, टोटल अँगल किती आहे पहा, हा एवढा अँगल 180चा आहे, 180 बरोबर आहे. 180 म्हणजे काय, पाय, म्हणजे एवढा अँगल पायचा आहे, एवढा अँगल. त्यामधून आपण मायनस काय करू, एवढा अँगल मायनस करू, 30 डिग्री मायनस 30 डिग्री. 30 म्हणजे काय, π/6. पहा 30 डिग्री म्हणजे काय, π/6. पहा म्हणजे हा टोटल एवढा 180, त्यामधून हे 30 मायनस केले आपण, पूर्ण अँगलमधून एवढा अँगल मायनस केला तर एवढा अँगल आपल्याला मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तो अँगल कोणता असणार आहे, 150 डिग्रीचा. पहा 150 म्हणजे काय, 5π/6, म्हणजे 5π/6. यासाठी आपण काय लिहू शकतो, हा फॉर्म लिहू शकतो, बरोबर आहे. हा क्वाड्रंट कोणता येणार आहे, हा फर्स्ट, हा सेकंड. पहा इथे ऑल पॉझिटिव्ह, इथे पहा A, S, इथे T आणि इथे C. ॲड शुगर टू कॉफी. यस म्हणजे साईन आणि कोसेक, हे दोन पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. येथे साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. यस फॉर साईन, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी रिमेनिंग निगेटिव्ह. तर आता पहा हे 7 cos 5π/6 म्हणजे 150 डिग्री. 150 डिग्री म्हणजे काय, म्हणजे 180मधून 30 मायनस, आपण काय लिहिणार, 180 म्हणजे पाय मायनस π/6, हे मायनस आय साईन, अँगल तोच आहे, म्हणजे आपण काय लिहिणार, पाय मायनस π/6. पहा हे 7, याची व्हॅल्यू काय लिहिणार आपण, पाय मायनस π/6, म्हणजे हा पहिला अँगल सोडून द्यायचा. याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, मोठा अँगल घ्यायचा नाही, छोटा घ्यायचा, π/6. पहा इथे हे मायनस साईन घ्यायचं नाही, इथे प्लस साईन घ्यायचं, परंतु हा अँगल प्लस आहे का मायनस आहे येथे आपण ठरवायचं आहे. पहा सेकंड क्वाड्रंटला कॉस कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू कशी असेल, निगेटिव्ह असेल. त्या व्हॅल्यूसाठी आपण काय लिहिलं, π/6 लिहिलं, परंतु हा अँगल सेकंड क्वाड्रंटला आहे, कॉस आहे, त्यामुळे निगेटिव्ह, बरोबर आहे. आता हे मायनस साईन, पहा आता हे आय, यासाठी काय लिहिणार आपण, साईन π/6. पहा इथे हा मोठा अँगल आहे या अँगलपेक्षा, बरोबर आहे, हा ग्रेटर आहे या अँगलपेक्षा, म्हणजे या मोठ्या अँगलला जर 2ने डिवाईड केलेलं नसेल तर आपल्याला असंच राहू द्यायचं, काही चेंज करायचं नाही, कॉसचं कॉस आणि साईनचं साईन. जर येथे 2ने डिवाईड केलेलं असेल तर आपल्याला कॉसला साईन करायचं आहे आणि साईनला कॉस करायचं आहे. पहा आता हा अँगल सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे, म्हणजे हा अँगल पॉझिटिव्ह येईल. हे मायनस साईन येथील आहे आणि अँगल पॉझिटिव्ह येणार आहे. पहा हे 7, हे मायनस साईन कॉस π/6, कॉस π/6ची व्हॅल्यू √3/2. पहा या अँगलला आपण या अँगलमध्ये ट्रान्सफर कशामुळे केलेला आहे, कारण आपल्याला एवढ्याच व्हॅल्यू माहिती आहेत, बरोबर आहे. कारण 150ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती नाही, ते आपण येथे ॲडजस्ट केलेले आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला आता माहिती आहे. मायनस हे आय साईन π/6ची व्हॅल्यू, म्हणजे साईन 30ची व्हॅल्यू 1/2. हे सॉल्व करू. पहा 7, हा रिअल पार्ट आहे, हा इमेजिनरी पार्ट आपल्याला त्याच फॉर्ममध्ये दाखवायचं आहे, फक्त इथे 7 आहे, 7ने मल्टिप्लाय करू, ब्रॅकेट 7ने आता ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल, हे 7 √3, हे मायनस साईन आणि /2, हे मायनस, पहा हे आय 7ने मल्टिप्लाय केल्यामुळे 7/2 होईल, बरोबर आहे. हा पार्ट x होईल, हा पार्ट y होईल. पहा हा आय आपण शेवटी लिहिला तरी चालतो, इज द फॉर्म ऑफ x + IY किंवा YI. हा फॉर्म मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. पहा आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. 3 एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलेलं आहे पोलार फॉर्मपासून आपण हा फॉर्म कन्वर्ट केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे पोलार फॉर्मला आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे, परंतु येथे आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे,
या एक्सपोनेन्शियल फॉर्मला प्रथम पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि पोलार फॉर्मला नंतर या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. पहा, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, तर तो फॉर्म आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. कसं करणार? सोल्युशन. पहा, लेट ही व्हॅल्यू आपण झेड म्हणून घेऊ. ई अँगल आहे π/3 आणि इंटू आय. हे पॉवरमध्ये आहेत. ईला हा पॉवर आहे π/3 आणि इंटू आय एवढे पॉवरमध्ये आहेत, ईच्या पॉवरमध्ये. बरोबर आहे. आता हे कम्पेअर करू आपण. कम्पेअर विथ, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे? इथे आर असतो इंटू ई आणि इथे आय थिटा. हा एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. या फॉर्म्युल्याला दिलेलं एक्झाम्पल आपण कम्पेअर करू. म्हणजे आपल्याला इथे आरची व्हॅल्यू 1 मिळेल. देअरफॉर आरची व्हॅल्यू इथे ई बरोबर काहीच नाही म्हणजे 1 आहे. आरची व्हॅल्यू 1. थिटा येथे किती आहे? π/3 आणि थिटाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला π/3. आर आणि थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली तर पोलार फॉर्म तयार करता येतो. बरोबर आहे. पोलार फॉर्म ऑफ झेड. पहा, या नंबरचा पोलार फॉर्म काय होणार आहे? फॉर्म्युला माहिती आहे. आर इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. हे आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 4मध्ये. आरची व्हॅल्यू 1, कॉस थिटा, पहा थिटाची व्हॅल्यू π/3 म्हणजे कॉस π/3 प्लस आय साईन थिटा म्हणजे π/3 साईन थिटाऐवजी आपण π/3 पुट केलेले आहेत. पहा, ही व्हॅल्यू काय होणार आहे? 1ने मल्टिप्लाय केलं तर हाच ब्रॅकेट येईल. बरोबर आहे. आता कॉस π/3 व्हॅल्यू 1/2, ही व्हॅल्यू 1/2 प्लस आय साईन π/3 √3/2 हा रिअल पार्ट सेपरेट आहे आणि आय बरोबर हा पार्ट म्हणजे इमेजनरी पार्ट म्हणजे एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू. बरोबर आहे. इज दी फॉर्म ऑफ, कोणता फॉर्म? एक्स प्लस आय वाय. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 5. एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, तो आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये करायचा आहे. कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. सोल्युशन. प्रथम एक्सपोनेन्शियल फॉर्मचा आपल्याला पोलार फॉर्म करायचा आणि पोलार फॉर्मचा हा फॉर्म तयार करायचा आपल्याला. पहा, सोल्युशन. लेट झेड इक्वल टू ईचा पॉवर -4π/3 इंटू आय. पहा, आपण कम्पेअर करू. कम्पेअर विथ एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आर इंटू ईचा पॉवर आय थिटा. याला कम्पेअर केला आपण तर आपल्याला काय मिळेल? देअरफॉर आरची व्हॅल्यू येथे 1 आहे, काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे आणि थिटा मिळेल आपल्याला -4π/3. आर आणि थिटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या तर आता पोलार फॉर्म लिहिता येईल आपल्याला. पोलार फॉर्म ऑफ झेड. फॉर्म्युला आर इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. बरोबर आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू 1, कॉस थिटा -4π/3 आहे. अँगल कॉसचा निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. आणि हे प्लस आय साईन थिटाची व्हॅल्यू -4π/3. पहा, येथे कॉसला अँगल निगेटिव्ह आहे. आपण पाहिलेलं आहे कॉस थिटा, हा थिटा जर निगेटिव्ह असेल तर आपण विचारात नाही घेतलं तरी चालते मायनस साईन, म्हणजे असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. कॉस आणि सेकला याचा रेसिप्रोकल सेक आहे. कॉस आणि सेकसाठी आपण हा मायनस थिटा आपण थिटा म्हणून घेऊ शकतो. बाकीच्यांना साईन बाहेर येते, म्हणजे साईन सपोज साईन मायनस थिटा असेल तर हे साईन बाहेर येईल, साईन थिटा होईल. परंतु कॉससाठी हा मायनस साईन येथे प्लस होऊन जातो, 4π/3 होईल. बरोबर आहे. आणि प्लस आय साईन थिटा
पहा साईनचा अँगल निगेटिव्ह आहे, साईनचा अँगल निगेटिव्ह असेल तर मायनस साईन बाहेर येते, हे मायनस साईन बाहेर आलं म्हणजे ते प्लस बरोबर मायनस होतील, हे मायनस होईल बरोबर आहे, आणि अँगल तोच राहणार आहे 4π/3. हे मायनस साईन बाहेर येईल साईनसाठी आणि कॉसला कॅन्सल होऊन जाईल. 4π/3 म्हणजे अँगल किती आहे 4π, पाय म्हणजे 180 आणि अपॉन 3. 4π/3 ही व्हॅल्यू किती असेल, पाय म्हणजे 180, 4π/3 3ने डिवाईड करू 60, 60 × 4 म्हणजे 240. हा अँगल कुठे असणार आहे, आपल्या एवढ्याच व्हॅल्यू आहेत 90पर्यंत बरोबर आहे. त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तर आपल्याला तो अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे आणि त्याची व्हॅल्यू प्लस येते का मायनस येते लिहायची आहे. अँगल किती आहे 240 डिग्री. 4π/3 म्हणजे काय होतात 240 डिग्री. 240 म्हणजे कधी येणार आहे, येथे 90 होईल, एवढा अँगल 90चा आहे, हे 90 ॲड केले 180 होतील. येथे अँगल येतो 180चा बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे 240 म्हणजे यामध्ये अजून 60 ॲड करावं लागतील. म्हणजे हे 60 ॲड केले 180 + 60 म्हणजे एवढा अँगल होणार आहे 240 डिग्रीचा. हा 90 आहे, हा 60 म्हणजे हा अँगल किती असणार आहे 30 डिग्री बरोबर आहे. म्हणजे आता हा अँगल फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंटला आहे. थर्ड क्वाड्रंटला AST म्हणजे टॅन आणि कॉट हे दोनच पॉझिटिव्ह असतात, बाकीच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. म्हणजे कॉस आणि साईन या क्वाड्रंटला निगेटिव्ह असतील बरोबर आहे. आता आपण काय लिहिणार कॉस, हा अँगल किती होईल 4π/3. ही व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे म्हणजे आपण काय करणार, आपण कन्वर्ट करणार. हा 240 डिग्री अँगल म्हणजे काय होईल, हे 180 म्हणजे पाय होईल बरोबर आहे. पाय + 60, 60 म्हणजे काय 60 म्हणजे π/3 आणि 30 म्हणजे काय π/6 बरोबर आहे. 30 म्हणजे π/6, 60 म्हणजे π/3 आणि 180 म्हणजे पाय. तर आता आपल्याला किती पाहिजे 240 म्हणजे एवढा अँगल म्हणजे काय असेल पाय + π/3 असं लिहू शकतो आपण, पाय + π/3 बरोबर आहे. 180 + 60 म्हणजे काय एवढा अँगल होईल 240 बरोबर आहे, असंही लिहिता येईल. किंवा हा अँगल किती होईल त्यामधून एवढा मायनस करता येईल. एवढा अँगल किती होणार आहे 270, त्यातून 30 मायनस करता येतील. हा अँगल एवढा 180, त्यामध्ये 60 ॲड केले म्हणजे 240 मिळेल आपल्याला. म्हणजे पाय + π/3, पाय + π/3 आणि हे मायनस आय साईन, येथे पण तोच अँगल आहे म्हणजे पाय + π/3 इक्वल टू. आता काय करायचं आपल्याला, इथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे. पायला जर 2ने डिवाईड केलेलं नसेल तर कॉसला कॉसच राहील आणि हा अँगल पुढचा घ्यायचा आपल्याला. हा पाय कॅन्सल होईल π/3. साईन कोणतं येईल, या क्वाड्रंटला साईन कसं येणार आहे कॉसचं निगेटिव्ह येईल बरोबर आहे. साईन निगेटिव्ह, हे मायनस आय साईन π/3, हे पाय कॅन्सल होतील साईन π/3. हे पाय कॅन्सल केल्यानंतर साईन कोणता येणार आहे, साईन येथे निगेटिव्ह असते बरोबर आहे. येथे साईन निगेटिव्ह असतो म्हणजे साईन निगेटिव्ह, हे साईन निगेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे हे मायनस मायनस प्लस होईल. या साईनला निगेटिव्ह येईल बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंटला साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस साईन π/3 आणि कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, हे मायनस मायनस प्लस होतील. येथे लिहू आपण प्लस, हे मायनस कॉस π/3 म्हणजे कॉस 60ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि प्लस हे आय साईन π/3ची व्हॅल्यू किती आहे √3/2. हा एक्स आणि हा वाय, हा आय बरोबर आहे. एक्स + IY या फॉर्ममध्ये आपण रूपांतर केलं आहे. इज द फॉर्म ऑफ एक्स + IY किंवा YI, आय नंतर लिहिला तरी चालतो वायच्या नंतर. हा एवढा अँगल 180चा म्हणजे पाय बरोबर आहे आणि त्यामध्ये हे 60 ॲड केले म्हणजे π/3. एक तर आपल्याला असंही करता येईल बरोबर आहे 240 डिग्री म्हणजे याप्रमाणे होईल बरोबर आहे. किंवा आपल्याला असंही करता येईल, एवढा अँगल किती होणार आहे
टोटल एवढा अँगल एवढा 270 होईल. हे 90 हे 90 आणि हे 90 म्हणजे 270चा अँगल 270 आपल्याला एवढाच पाहिजे 240 म्हणजे या 270मधून हे 30 मायनस करावं लागतील. -30 म्हणजे काय होईल 240 होईल. बरोबर आहे. 240 म्हणजे काय हा अँगल 4π/3 इक्वल टू 270 हा 270 ज्याप्रमाणे आपण इथे पाय म्हणतो येथे 90 म्हणजे π/2 तर येथे काय होईल 270 म्हणजे 3π/2 3π/2 म्हणजे 270 होतात. पाय म्हणजे 180/2 हे 2 ने 90 होतील. बरोबर आहे. म्हणजे 90 × 3 म्हणजे 270 म्हणजे 270 डिग्रीला आपण काय म्हणणार 3π/2 म्हणजे आपण असं लिहू शकतो 3π/2 आणि -30 डिग्री म्हणजे काय 30साठी π/6 असंही लिहिता येईल आपल्याला. म्हणजे येथे या अँगलऐवजी आपण काय लिहिलं π + π/3 बरोबर आहे. किंवा असंही लिहिता येईल आपल्याला 3π/2 - π/6 म्हणजे ह्या 270मधून हे 30 मायनस केले तर 240 मिळतील असं लिहू शकतो आपण. परंतु काय प्रॉब्लेम होणार आहे पहा समजा हे या व्हॅल्यूऐवजी आपण ती व्हॅल्यू पुट केली कॉस 3π/2 -π/6 ही व्हॅल्यू पुट करू आपण आणि हे मायनस I साईन अँगल काय पुट करायचं आपल्याला हे 270 यातून मायनस करू 30 म्हणजे हे पण 240च आहेत हे पण 240 आहे. बरोबर आहे. पण आता येथे पहिल्या अँगलला म्हणजे हा मोठा अँगल आहे हा छोटा अँगल आहे. बरोबर आहे. तर मोठ्या अँगलला जर 2 ने डिवाईड केलेलं असेल मोठ्या अँगलला जर 2 ने डिवाईड केला असेल तर येथे कॉस म्हणजे या टर्मला को असेल तर काढायचा आहे. म्हणजे कॉसचा जर को काढला तर येथे साईन राहील. बरोबर आहे. म्हणजे कॉसचं साईन होईल साईनचं कॉस होईल म्हणजे चेंज करायचं आपल्याला. इथे 2 ने डिवाईड केलेलं असल्यामुळे कॉसचं आपण साईन करणार अँगल पुढचा घेणार आपण π/6 परंतु साईन कोणता येणार आहे हा अँगल आपला थर्ड क्वाड्रंटला आहे. थर्ड क्वाड्रंटला कॉस निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपली निगेटिव्ह मिळेल. हे मायनस हे I साईनच्या पुढे हा मोठा अँगल आहे म्हणजे यातून हा मायनस करतो आहे आपण. बरोबर आहे. या पहिल्या अँगलला जर 2 ने डिवाईड केलेलं असेल तर हे चेंज होईल साईनचं कॉस होईल कॉसचं साईन होईल. ज्याप्रमाणे येथे कॉसला आपण साईन केलेलं आहे कारण येथे 2 ने डिवाईड केलेलं आहे येथे पण 2 ने डिवाईड असल्यामुळे आपण साईनचं कॉस करणार. हे मायनस I साईनला कॉस करणार आपण आणि अँगल पुढचा घेणार π/3 परंतु प्लस का मायनस या क्वाड्रंटला कॉस निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. म्हणजे हे पण साईन मायनस होईल हे मायनस होईल. बरोबर आहे. हे मायनस मायनस आता हे प्लस होईल म्हणजे हे मायनस कॅन्सल करतो मी आता आणि इथे आपण प्लस लिहिलेलं आहे कारण येथील मायनस आणि याचा मायनस म्हणजे हे प्लस होईल. आता काय होईल फक्त व्हॅल्यू आपल्याला वेगवेगळ्या मिळतील. बरोबर आहे. म्हणजे आन्सर आपलं हेच मिळेल आपल्याला आन्सर हेच येणार आहे फक्त येथे रूपांतर वेगळं होईल. मायनस ॲज इट इज साईन π/6 म्हणजे साईन π/6 म्हणजे 30 म्हणजे 1/2 आन्सर तेच मिळत आहे. हे प्लस हे I कॉस π/3 येथे अँगल π/6 येईल. बरोबर आहे. म्हणजे येथे पण अँगल π/6 होईल. कॉस π/6 म्हणजे √3/2 तीच व्हॅल्यू मिळत आहे. बरोबर आहे. जरी आपण या अँगलमध्ये हा अँगल ॲड न करता आपण पुढच्या अँगलमधून एवढा अँगल मायनस केला तरी पण व्हॅल्यू आपल्याला तीच मिळत आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा आपल्याला फक्त एवढा अँगल पाहिजे. एवढा अँगल हा अँगल या क्वाड्रंटला आलेला आहे म्हणजे टोटल अँगल किती आहे या पायमध्ये एवढा ॲड केला तरी चालेल म्हणजे एवढा अँगल होईल. बरोबर आहे. किंवा या टोटल अँगलमधून आपण एवढा अँगल मायनस केला तर आपल्याला एवढाच अँगल मिळेल. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही फॉर्ममध्ये करा फक्त बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजेत आणि रूपांतर करता आलं पाहिजे. कॉसचं साईन कधी करायचं साईनचं कॉस कधी करायचं साईन अँगल मायनस घ्यायचा का प्लस घ्यायचा कोणत्या क्वाड्रंटला आहे हे आपल्याला बेसिक लक्षात आलं पाहिजे.
हे जर लक्षात येत असेल तर तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये करू शकता. या प्रकारे करता येईल किंवा या फॉर्ममध्ये करता येईल. पहा हे आपण एक्स्ट्रा दाखवलेलं आहे. हे आन्सर बरोबर आहे. पहा आपण दोन्ही प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6 सोल्युशन. एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. प्रथम आपण पोलार फॉर्म करू आणि नंतर त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. लेट z इक्वल टू e 5 पाय अपॉन 6 इंटू आय कंपेअर विथ r e चा पॉवर आय थिटा. एक्सपोनेन्शियल फॉर्मच्या फॉर्म्युल्याला जर आपण कंपेअर केलं तर आपल्याला इथे आरची व्हॅल्यू काय मिळेल 1 मिळेल आणि थिटा काय मिळेल. थिटा म्हणजे 5 पाय अपॉन 6 बरोबर आहे. आता पोलार फॉर्म आर आणि थिटाच्या व्हॅल्यू मिळाल्या की पोलार फॉर्म फाइंड आउट करू. पोलार फॉर्म ऑफ झेड. या नंबरचा झेड म्हणजे हा नंबर बरोबर आहे. या नंबरचा पोलार फॉर्म काय होणार आहे. फॉर्म्युला आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा आणि प्लस आय साइन थिटा हा आहे पोलार फॉर्मचा फॉर्म्युला. आरची व्हॅल्यू 1, थिटाची व्हॅल्यू 5 पाय अपॉन 6 5 पाय अपॉन 6 प्लस आय साइन थिटाऐवजी 5 पाय अपॉन 6 बरोबर आहे. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही फरक पडणार नाही. हे 1 कॅन्सल केला तरी चालेल येथे बरोबर आहे. आता 5 पाय अपॉन 6 म्हणजे अँगल किती आहे 5 पाय अपॉन 6. पाय म्हणजे 180 म्हणजे 5 इंटू 180 अपॉन 6ने डिवाईड करू हे 30 होतील बरोबर आहे. आणि 30 इंटू 5 म्हणजे 150 डिग्री. 150 डिग्रीचा अँगल आहे. पहा 150 डिग्रीचा अँगल कधी होणार आहे. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस घेतला आपण तर एवढा अँगल 90चा होईल. आपल्याला किती पाहिजे 150. 90 म्हणजे त्यामध्ये 60 ॲड करावं लागतील म्हणजे अँगल येथे काढला आपण जवळपास. एवढा 90 होईल. हे 60 ॲड केले हे एवढे 90 आहेत बरोबर आहे. 90 प्लस 60 90 प्लस 60 म्हणजे काय होणार आहे 150 बरोबर आहे. किंवा आपल्याला असंही करता येईल. हा टोटल किती आहे पाय म्हणजे 180 त्यामधून मायनस काय करणार आपण एवढे हे 30 डिग्री हा अँगल मायनस केला त्यामधून तर एवढा अँगल आपल्याला 150 मिळेल बरोबर आहे. पहा आता म्हणजे हे 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच आन्सर येणार आहे. आता 1चा विचार नाही करायचा. कॉस 5 पाय अपॉन 6 तर आपण असं लिहू शकतो पाय मायनस हे घेऊ आपण हे 180ला आपल्याला पाय घेता येईल 30ला पाय बाय 6 आणि इक्वल टू 5 पाय अपॉन 6 बरोबर आहे. 5 पाय अपॉन 6 या अँगलला आपण हे म्हणणार 180 म्हणजे पाय आणि 30 म्हणजे पाय बाय 6 म्हणजे या अँगलऐवजी आपण हे लिहू शकतो पाय मायनस पाय बाय 6. या पायमधून एवढा अँगल 30 पाय बाय 6 म्हणजे काय 30 डिग्री. या पायमधून हा पाय बाय 6 मायनस केला तर एवढा अँगल मिळेल आपल्याला. एवढा अँगल किती आहे हा 90 प्लस 60 म्हणजे 150 डिग्रीचा 150 डिग्री म्हणजे आपण काय लिहिणार पाय मायनस पाय बाय 6. तुम्हाला असंही लिहिता येईल 90 प्लस 60 तसंही लिहिता येईल. आपल्याला कॅल्क्युलेशन वेगळं होणार आहे. आणि हे प्लस आय साइन 5 पाय अपॉन 6 म्हणजे आपण काय लिहिणार पाय मायनस पाय बाय 6 इक्वल टू येथे हा मोठा अँगल हा छोटा अँगल. या मोठ्या अँगलला जर 2ने डिवाईड केलेलं नसेल तर आपल्याला कॉसला कॉसच राहू द्यायचं आहे साईनला साईनच राहू द्यायचं आहे. जर येथे 2ने डिवाईड केलेलं असेल तर आपण काय करणार कॉसचं साईन साईनचं कॉस. येथे 2ने डिवाईड केलेलं नाही आहे म्हणजे जर 2ने डिवाईड केलं असेल तर नसेल तर लावा असेल तर काढा. म्हणजे येथे 2ने डिवाईड केलेलं नाही आहे म्हणजे आपल्याला चेंज करायची गरज नाही त्यामुळे आपण कॉसला कॉसच राहू देणार
अँगल कोणता घेणार π/6. आता साईन लिहायचं आपल्याला. ह्याचं साईन काय येणार आहे, क्वाड्रंट कोणता आहे हा फर्स्ट 150 डिग्री अँगल म्हणजे एवढा अँगल येतो आहे सेकंड क्वाड्रंटला. बरोबर आहे. येथे ऑल पॉझिटिव्ह, येथे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह. साईन पॉझिटिव्ह असतो म्हणजे कॉस कसा असेल निगेटिव्ह. हे प्लस आय साईन π/6. हा पाय कॅन्सल करायचा आपल्याला, फक्त π/6 लिहायचं आहे. बरोबर आहे. आता साईन कसा असतो, येथे पॉझिटिव्ह असतो, आपण पॉझिटिव्ह घेतलेला आहे. बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. मायनस कॉस π/6 ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. कॉस π/6 √3/2 √3/2 प्लस आय साईन π/6 1/2 हा सेपरेट रिअल पार्ट आहे आणि हा इमेजनरी पार्ट आहे म्हणजे एक्स आणि ही वायची व्हॅल्यू. बरोबर आहे. इज द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय किंवा ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 फाइंड ए मॉड्युलस. आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायची. मॉड्युलस म्हणजे काय, मॉड ऑफ झेड. बरोबर आहे. आणि आर्ग्युमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड. आर्ग्युमेंट म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड, त्याला आपण थीटा म्हणतो. म्हणजे आपल्याला मॉड ऑफ झेड आणि थीटा या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत आणि कॉम्प्लेक्स नंबर याप्रमाणे दिलेला आहे. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. सोल्युशन याच एक्सरसाइजचा पहिला प्रश्न, त्यामध्ये आपण या प्रकारे प्रश्न सॉल्व केलेले आहेत. बरोबर आहे. आता सोल्युशन लेट ही व्हॅल्यू झेड घेऊ. सपोज झेड इक्वल टू हा कॉम्प्लेक्स नंबर 1 - 3i. डिनोमिनेटरमध्ये आय असल्यामुळे आपण कॉन्जुगेंटने मल्टिप्लाय करू. म्हणजे 1 + 2i हे 1 - 3i याचा कॉन्जुगेट 1 + 3i. हे आपण सर्व पाहिलेलं आहे. बरोबर आहे. 1 + 3i हा एक ब्रॅकेट होईल आणि हा ब्रॅकेट वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन. 1 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 1 + 3i होईल. आता 2i ने मल्टिप्लाय करू म्हणजे 2i आणि 2 × 3 6 होतील 6i² + 6i². बरोबर आहे. ए मायनस बी ए प्लस बी तर a² - b². a² म्हणजे 1² तो 1 होईल मायनस b² येथे काय आहे 3i² आहे. बरोबर आहे. बी म्हणजे इथे 3i त्याचा स्क्वेअर. 1 + 3i + 2i म्हणजे 5i होतील. हे प्लस 6i² म्हणजे -1. i² व्हॅल्यू -1 समोर रिझन लिहायचं आहे. सिन्स i² = -1. हे 1 मायनस 3चा स्क्वेअर 9 होईल आणि i² व्हॅल्यू -1. हे -6 होतील. हे -6 आणि हा +1 म्हणजे -6 + 1 म्हणजे -5 होतील. बरोबर आहे. या दोघांची आपण सबट्रॅक्शन केली. हे -6 होतील. हे +1 म्हणजे -5 आणि हे +5i अपॉन हे -9 होतील. हे -9 आणि मायनस म्हणजे +9 +9 आणि हा 1 म्हणजे हे कॅल्क्युलेशन 10 होईल. इक्वल टू आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत कारण मॉड्युलस फाइंड आउट करायची. बरोबर आहे. आता ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतील. आपण सेपरेट करू. 5/10 हा रिअल पार्ट आणि हा इमेजिनरी पार्ट. बरोबर आहे. आता 5 ने डिवाइड करू तर हे 2 होतील. हे इथे 2 होतील म्हणजे -1/2 आणि प्लस हे i/2. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू मिळाली झेडची म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरला आपण सॉल्व करत हे आन्सर आणलेलं आहे. बरोबर आहे. येथे ए हा सेपरेट झालेला आहे आणि बी पण सेपरेट आहे. बरोबर आहे. म्हणजे रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट येथे आपण सेपरेट केलेले आहेत. आता यावरून आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतील. नाऊ ए म्हणजे रिअल पार्ट -1/2 9 आणि येथे बी म्हणजे काय आहे +1/2. बरोबर आहे. आता आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायची.
पहा मॉड्युलस ऑफ झेड इज, मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ झेड. पहा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहा पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे ए स्क्वेअर म्हणजे मायनस हाफचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे प्लस हाफचा स्क्वेअर. पहा हे सॉल्व करू आपण. स्क्वेअर रूटमध्ये 1चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर 1 होईल आणि 2चा स्क्वेअर 4 होईल म्हणजे 1/4 प्लस हे पण 1/4 होतील. पहा दोघांचा डिनॉमिनेटर सारखाच आहे, आपण 4 घेणार आणि 1 + 1 2 होतील. बरोबर आहे. 2/4 म्हणजे हे काय होतील 1/2च होतील. पूर्ण कॅल्क्युलेशन आपण 1/2 आणलेलं आहे. 1/4 + 1/4 म्हणजे चतकोर प्लस चतकोर किती होईल, अर्धा होईल. बरोबर आहे. आता स्क्वेअर रूट 1चा स्क्वेअर रूट 1 होईल परंतु 2चा स्क्वेअर रूट 2. ही व्हॅल्यू आपली मॉड ऑफ झेड, मॉड्युलस एवढा आलेला आहे. बरोबर आहे. हा आहे मॉड्युलस. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटला मग आपण ॲम्प्लिट्यूड पण म्हणतो म्हणजे थीटा. आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे थीटा टॅन इनवर्स फॉर्म्युला B/A. बरोबर आहे. आठवतो फॉर्म्युला. व्हॅल्यू पुट करू. टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू +½ आणि ही -½ हे कॅन्सल होतील म्हणजे -1. थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल टॅन इनवर्स -1. पहा -1 व्हॅल्यू आलेली आहे, आपण पाहिलेलं आहे. 1 म्हणजे काय, टॅन 45 हे पण माहिती आहे आपल्याला. पहा 1 ऐवजी आपण टॅन 45 लिहिणार. टॅन हे मायनस साईन ॲज इट इज, 1 म्हणजे 45 डिग्री लिहिणार आपण. इथे काय लिहिणार, टॅन 45 डिग्री. 1 ऐवजी टॅन 45 लिहिलेले आपण. तर आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे. पहा ए आणि बी. इथे ही मायनस व्हॅल्यू एची आहे, बीची प्लस आहे. म्हणजे अँगल कोणत्या क्वाड्रंटला असेल. पहा इथे प्लस, येथे प्लस, येथे मायनस, येथे मायनस. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मायनस आणि वायची प्लस म्हणजे या क्वाड्रंटला अँगल असणार आहे, सेकंड क्वाड्रंटला अँगल. बरोबर आहे. किती पाहिजे, टॅन 45. पहा अँगल निगेटिव्ह आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये हा सपोज 45 अँगल आहे, परंतु आपल्याला हा घ्यायचा आहे का ॲम्प्लिट्यूड. म्हणजे आपल्याला निगेटिव्ह अँगल नको, आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. तर एवढा अँगल घ्यायचा आपल्याला. एवढा अँगल किती असणार आहे, हा टोटल किती आहे 180. 180मधून हे 45 मायनस केले आपण. 45 मायनस केले म्हणजे 135. एवढा प्लसमध्ये अँगल आहे 135. बरोबर आहे. इक्वल टू टॅन -टॅन 45 या अँगलऐवजी आपण टॅन 135 लिहू शकतो. बरोबर आहे. हे टॅन इनवर्स आहे. पहा इथे हे इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतील. काय राहील फक्त 135 डिग्री. ह्याच्या पुढे लिहितो मी. थीटा इक्वल टू काय येतो आहे 135 डिग्री. पहा डिग्रीचे रेडियनमध्ये रूपांतर करू म्हणजे याच अँगलला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. पहा या दोन्ही नंबरला आपण जर 9ने डिवाईड केलं तर हे 20 होतील. 9ने डिवाईड केल्यामुळे हे 15 होतील. बरोबर आहे. आता या दोन्ही नंबरला 15 आणि 20ला आपण 5ने डिवाईड करू तर हे 3 होईल आणि हे 4 होईल. म्हणजे अँगल 135 डिग्री म्हणजे काय 3π/4. 3π/4 रेडियन. एवढा अँगल आपला रेडियनमध्ये मिळेल. बरोबर आहे. ही व्हॅल्यू थीटाची. पहा थीटा म्हणजे आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड. थीटा म्हणजे आर्ग्युमेंट आणि मॉड ऑफ झेड म्हणजे काय मॉड्युलस. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.